हॅलो एव्हरीवन, आज आपण पाहणार आहोत लेक्चर नंबर 2 केमिकल बॉन्डिंग्स. त्यामध्ये पॉइंट्स आहे लॅटिस एनर्जी. तर लॅटिस एनर्जी म्हणजे काय? तर एनर्जी रिलीज्ड व्हेन गॅसियस आयन्स ब्रॉट टुगेदर टू फॉर्म मोल ऑफ सबस्टन्स, मोल ऑफ सॉलिड सबस्टन्स, मोल ऑफ सॉलिड सबस्टन्स at 0 degree Kelvin is known as लॅटिस एनर्जी और क्रिस्टल एनर्जी. म्हणजेच काय, जे गॅसेस आयन्स आहेत, गॅसेस आयन्स म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल आपण बघूया. गॅसेस आयन समजा हा Na+ कॅटायन आहे आणि तो गॅसियस फॉर्ममध्ये आहे. अँड नेक्स्ट आयन आहे तो एनायन, Cl- आयन आहे आणि तो पण कसा आहे? गॅसियस फॉर्ममध्ये आहे. वेन गॅसेस आयन्स ब्रॉट टुगेदर to form mole of solid substance, to form NaCl, 1 mole of solid substance at 0 degree Kelvin, at 0 degree Kelvin. when energy is released, त्यावेळेस काय होणार? काही अमाऊंट ऑफ एनर्जी काय होणार आहे? रिलीज होणार आहे. म्हणजेच डेल्टा एच इज इक्वल टू -769 किलो जूल एवढी अमाऊंट ऑफ एनर्जी काय होणार आहे? रिलीज होणार आहे. अँड दिस एनर्जी इज नोन ॲज लॅटिस एनर्जी. आणि ती एनर्जी म्हणजेच काय आहे? लॅटिस एनर्जी. आणि NaCl काय? हा क्रिस्टल आहे. NaCl हा क्रिस्टल फॉर्ममध्ये आहे, म्हणून त्याला काय म्हणतो आपण? क्रिस्टल एनर्जी असं देखील म्हणू शकतो. आणि डेल्टा एच मीन्स चेंज इन एनर्जी और चेंज इन एनर्जी इन द फॉर्म ऑफ एन्थाल्पी. एन्थाल्पी म्हणजेच एनर्जी. अँड दिस निगेटिव्ह साइन इंडिकेट दॅट एक्झोथर्मिक प्रोसेस. एनर्जी रिलीज होत असेल तर त्याला काय म्हणतो आपण? म्हणजेच हे दोन गॅसेस आयन्स एकत्र आल्यानंतर हा काय मोल ऑफ सॉलिड सबस्टन्स तयार होतो. त्यावेळेस काय अमाऊंट ऑफ एनर्जी रिलीज होते आणि ती एनर्जी रिलीज होते त्या एनर्जीलाच काय म्हणतो आपण? लॅटिस एनर्जी असं म्हणतो. लॅटिस एनर्जी असं म्हणत असतो. आणि समजा ही लॅटिस एनर्जी काय करते? तर लॅटिस एनर्जी measure the strength of ionic bonds. जेवढी लॅटिस एनर्जी जास्त असेल, लार्जर द लॅटिस एनर्जी, स्ट्रॉंगर द बॉन्ड, तेवढा बॉन्ड काय असेल? स्ट्रॉंगर असेल. तर लॅटिस एनर्जीचा यूज म्हणजे एनर्जी रिलीज झाल्यानंतर काय होणार आहे? 1 मोल ऑफ सॉलिड गॅसेस ॲटम्स हे एकत्र आल्यानंतर त्यापासून आपल्याला 1 मोल ऑफ सॉलिड सबस्टन्स मिळतं. म्हणजे या ठिकाणी काय झालेलं आहे? या ठिकाणी मॉलिक्यूल फॉर्मेशन झालेलं आहे. या ठिकाणी काय झालेलं आहे? मॉलिक्यूलचं फॉर्मेशन झालेलं आहे. आणि तो मॉलिक्यूल फॉर्मेशन होण्यासाठी जी काय अमाऊंट ऑफ एनर्जी रिलीज होते त्या एनर्जीलाच काय म्हणतो आपण? लॅटिस एनर्जी. आता मॉलिक्यूलच्या फॉर्मेशनसाठीच लॅटिस एनर्जीचा यूज होत नाही, तर मॉलिक्यूल ब्रेक करण्यासाठी पण लॅटिस एनर्जीचा यूज होऊ शकतो. समजा आपण काय केलेलं आहे? हा समजा 1 मोल ऑफ सॉलिड सबस्टन्स टेक ए रिक्वायर्ड अमाऊंट ऑफ एनर्जी टू फॉर्म Na+ means cation in gaseous form, to form Cl and Cl- in gaseous forms. म्हणजे NaCl मॉलिक्यूल्स हा ब्रेकिंग साठी पण काय जी एनर्जी लागणार आहे त्या एनर्जीलाच काय म्हणतो आपण? त्या एनर्जीला आपण काय म्हणतो? लॅटिस एनर्जी म्हणतो. म्हणजेच ती एनर्जी काय असणार आहे? डेल्टा एच इज इक्वल टू +769. जेवढ्या अमाऊंट ऑफ एनर्जी NaCl मॉलिक्यूल फॉर्मेशनसाठी लागलेली होती तेवढीच एनर्जी ही मॉलिक्यूल ब्रेक करण्यासाठी लागणार आहे. म्हणजेच ही एनर्जी कशी होते? मायनसमध्ये होते आणि ही एनर्जी कशी आहे? या ठिकाणी प्लसमध्ये आहे. ही एनर्जी कशी आहे? याच्यामध्ये ही प्लसमध्ये आहे. म्हणजेच 769 डेल्टा एच इज इक्वल टू 769 किलो जूल एवढ्या. आणि दिस प्लस साइन इंडिकेट दॅट
endothermic process means gaseous ions brought together to form 1 mole of solid substance at 0 degree Kelvin. The energy is released, and this energy, released amount of energy, is known as lattice energy or crystal energy. Another definitions, the 1 mole of solid substance break to take a required amount of energy to form gaseous ions, and this required amount of energy to break the molecule 1 mole of substance, to break the 1 mole of required amount of energy used to break the substance, and this required amount of energy is known as lattice energy. फॉर्मेशन प्रोसेस मध्ये काय असणार आहे, एनर्जी ही एक्झोथर्मिक असणार आहे. आणि या ठिकाणी डिसोसिएशन प्रोसेस मध्ये काय असणार आहे, डिसोसिएशन प्रोसेस मध्ये एनर्जी काय असणार आहे, एंडोथर्मिक प्रोसेस असणार आहे. म्हणजे लॅटिस एनर्जी हा कन्सेप्ट तुम्हाला समजला असेल. त्यानंतर आपण नेक्स्ट पॉइंट पाहणार आहोत. त्यामध्ये नेक्स्ट पॉइंट आहे फॅक्टर. नंबर 1 फॅक्टर ionic radius or size, number 2 ionic charge, and number 3 electronic configurations. तर त्यामध्ये आपण नंबर 1 बघूया, ionic radius. Lattice energy is inversely proportional to ionic radius, or inversely proportional to size. म्हणजे लॅटिस एनर्जी इन्क्रीज होत असेल तर आयोनिक रेडियस और साइज काय होईल, डिक्रीज होईल. बरोबर. आता आपण याच्यामध्ये काही एक्झाम्पल घेऊया. आपण एक्झाम्पल घेतल्यानंतर आपल्याला तुम्हाला हे व्यवस्थित समजेल. समजा आपण सोडियम फ्लोराईड, त्यानंतर सोडियम क्लोराईड, त्यानंतर सोडियम ब्रोमाइड, त्यानंतर सोडियम आयोडाइड, हे आपण एक्झाम्पल्स घेतलेले आहेत. आता याच्यामध्ये बघा, याचं जर आपण आयोनायझेशन केलं तर आपल्याला याच्यापासून काय मिळतो, Na++F-, याचं आयोनायझेशन केल्यानंतर Na++Cl-, याचं आयोनायझेशन केल्यानंतर Na++Br-, याचं आयोनायझेशन केलं तर Na++I-. आता याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर Na हा सोडियम, Na मीन्स काय आहे, सोडियम आहे, मेटल आहे, आणि बाकी हे हॅलोजन्स आहेत. हॅलोजन्स आपण हॅलोजन सिरीज पिरियडिक टेबल मध्ये बघितलं तर या ठिकाणी हॅलोजन सिरीज आहे. टॉप टू बॉटम असं जर आपण बघितलं, क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन, तर आयोनिक, तर काय होतं याच्यामध्ये, आयोनिक साइज काय होते, इन्क्रीज होत जाते, किंवा आयोनिक रेडियस increases from top to bottom. म्हणजे याच्यामध्ये हा केटायन, याच्यामध्ये Na+ जो केटायन आहे हा सगळ्यामध्ये कसा आहे, हा कॉमन आहे. परंतु आता याच्यामध्ये फ्लोरीन, ब्रोमीन, क्लोराईड, ब्रोमाइड आणि आयोडाइड यांची साईज काय होत जाते, इन्क्रीज होत जाते. बरोबर. म्हणजे लॅटिस एनर्जी काय होत जाणार आहे, लॅटिस एनर्जी ही काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. लॅटिस एनर्जी काय होईल, या ठिकाणी डिक्रीज होत जाणार आहे. म्हणजेच याच्यामध्ये NaF ची लॅटिस एनर्जी जास्त असेल NaCl पेक्षा, NaCl ची लॅटिस एनर्जी ही जास्त असेल NaBr पेक्षा, आणि NaBr ची लॅटिस एनर्जी ही जास्त असेल सोडियम आयोडाइड पेक्षा. म्हणजे जसं दुसरं जर आपण आणखीन एक एक्झाम्पल घेतलं, याच्यामध्ये कॅटायन आयन कसा होता, सेम होता. त्यानंतर आपण सेकंड जर एक्झाम्पल घेतलं, सेकंड एक्झाम्पल घेऊया आपण, LiCl, NaCl, KCl.
तर याच्यामध्ये LiCl चं आयोनायझेशन केल्यानंतर काय मिळेल आपल्याला Li प्लस Cl मायनस, NaCl चं आयोनायझेशन केलं तर काय मिळेल Na प्लस प्लस Cl मायनस, KCl चं आयोनायझेशन केलं तर आपल्याला काय मिळेल K प्लस प्लस Cl मायनस मिळतील. आता याच्यामध्ये एनाइन जो आहे या ठिकाणी जे एनाइन्स आहेत, एनाइन्स कसे आहेत त्याच्यामध्ये सेम आहेत, परंतु कॅटाइन्स कसे आहेत त्याच्यामध्ये हे डिफरंट आहेत. तर लॅटिस एनर्जी ह्या कॅटाइन्सवर आता डिपेंड्स असणार आहे. तर या ठिकाणी बघा लिथियम, सोडियम आणि पोटॅशियम या ठिकाणी जसं आपण टॉप टू बॉटम जातो तर काय होणार आहे या ठिकाणी आयोनिक रेडियस किंवा आयोनिक साईज काय होत जाते, इन्क्रीज होत जाते. इन्क्रीज होतेच म्हणजे काय होणार आहे यांची लॅटिस एनर्जी काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. लॅटिस एनर्जी काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. म्हणजेच काय होईल बघा थोडक्यात काय होणार आहे या ठिकाणी LiCl ची लॅटिस एनर्जी ही जास्त असेल कशापेक्षा, NaCl पेक्षा, आणि NaCl ची लॅटिस एनर्जी ही जास्त असेल KCl पेक्षा. म्हणजे लॅटिस एनर्जी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू आयोनिक रेडियस. ती आयोनिक रेडियस ही कॅटायनिक रेडियस असेल किंवा एनायनिक रेडियस असेल. जशी साईज इन्क्रीज होत जाईल किंवा त्यांची रेडियस साईज इन्क्रीज होते म्हणजेच काय होते त्याची रेडियस इन्क्रीज होत जाते. म्हणजेच काय आयोनिक रेडियस इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू लॅटिस एनर्जी. त्यानंतर नेक्स्ट फॅक्टर आहे. नेक्स्ट फॅक्टर आपण पाहूया. सेकंड फॅक्टर आयोनिक चार्ज. सेकंड फॅक्टर आहे त्याच्यामध्ये आयोनिक चार्ज. या ठिकाणी बघूया आपण आयोनिक चार्ज. Lattice energy is directly proportional to ionic charge. म्हणजे आयोनिक चार्ज लॅटिस एनर्जी हे इन्क्रीज होत असेल तर आयोनिक चार्ज पण काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. फॉर एक्झाम्पल आपण एक एक्झाम्पल घेऊया. MgO अँड सेकंड आहे LiF. या दोन्हीमध्ये लॅटिस एनर्जी कोणाची जास्त आहे हे कशावरून बघायचं आपल्याला, बाय युजिंग आयोनिक साईज. आता MgO याचं जर आयोनायझेशन केलं तर या ठिकाणी काय मिळतं आपल्याला Mg2 प्लस प्लस O2 मायनस हे आयन्स मिळतील. बरोबर. त्यानंतर दुसरा जो मॉलिक्युल्स आहे LiF हा मॉलिक्युल आहे. LiF मॉलिक्युल्स मध्ये याचं आयोनायझेशन Li प्लस प्लस F मायनस. बरोबर. त्याच्यामध्ये कॅटायनिक चार्ज किती आहे, +2 आहे, आणि या ठिकाणी एनायनिक चार्ज किती आहे, +2 आहे. बरोबर. आणि या ठिकाणी कॅटायनिक चार्ज किती आहे, +1 आहे. या ठिकाणी एनायनिक चार्ज किती आहे, -1 आहे. या ठिकाणी हे मायनस आहे, -2 आहे. म्हणजे एनायनिक चार्ज जर जास्त असेल या ठिकाणी MgO मध्ये ह्या दोन्हीचा पण चार्ज कसा आहे, जास्त आहे. म्हणजे याची लॅटिस एनर्जी काय असणार आहे, जास्त असणार आहे ॲज कम्पेअर टू LiF. आणि याची लॅटिस एनर्जी कशी असणार आहे, कमी असणार आहे. म्हणजे लॅटिस एनर्जी ऑफ MgO इज ग्रेटर दॅन LiF. हे एक्झाम्पलच्या सहाय्याने तुम्हाला समजलं असेल. म्हणजेच काय, आयोनिक चार्ज इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लॅटिस एनर्जी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आयोनिक चार्ज किंवा आयोनिक चार्ज इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लॅटिस एनर्जी. लॅटिस एनर्जी इन्क्रीज झाली की आयोनिक चार्ज इन्क्रीज होतो किंवा आयोनिक चार्ज डिक्रीज झाला तर लॅटिस एनर्जी काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. तर हे दोन फॅक्टर तुम्हाला समजले असतील. त्यानंतर आपण थर्ड फॅक्टर, the electronic configurations of cations, the electronic configurations of cation, electronic configurations of cation also affect lattice energy.
लॅटिस एनर्जी. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जे कॅटायनचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, यामध्ये आपण काय कॅटायन्स घेतलेले आहेत. कॅटायन्समध्ये या ठिकाणी Cu+ Zn2+ आणि Ag+ हे कॅटायन्स आहेत. यांच्या आउटर मोस्ट सेलमध्ये 3d10 3d10 आणि 4d10 असं कॉन्फिगरेशन्स आहेत. तर लॅटिस एनर्जी increases in molecule having with d10 configuration, d10 electronic configuration. d10 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असेल तर लॅटिस एनर्जी काय होते, इन्क्रीज होत जाते. d10 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असेल तर लॅटिस एनर्जी काय होते, इन्क्रीज होते. म्हणजे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनचा हा लॅटिस एनर्जीवर इफेक्ट होत असतो. म्हणजे मॉलिक्यूलमध्ये d10 कॉन्फिगरेशन्स असेल तर लॅटिस एनर्जी काय होते, इन्क्रीज होत जाते. म्हणजेच तुम्हाला हे 3 फॅक्टर आता समजले असतील. पहिला फॅक्टर आपण बघितला आयोनिक रेडियस म्हणजे आयोनिक साइज, सेकंड फॅक्टर आयोनिक चार्ज आणि थर्ड फॅक्टर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलेलं आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण लॅटिस एनर्जी हा कन्सेप्ट पाहिला आणि त्यानंतर नेक्स्ट पॉइंट पाहिला तो फॅक्टर अफेक्टिंग लॅटिस एनर्जी. तर आपण केमिकल बॉन्डिंग लेक्चर नंबर 2 या ठिकाणी आपण स्टॉप करीत आहोत. थँक्यू.